हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण मऊ पेढ्यासारखे लाडू तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे। रव्याचे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी बारीक रवा 4 वाटी घेतलेला आहे। तर रवा आपल्याला बारीक गॅसवरती सतत परतून भाजून घ्यायचा आहे। रवा जर मोठा असेल आणि तुम्हाला जर लाडू तयार करायचे असतील तर रवा मिक्सरला बारीक करून घ्या। तर हा बारीक साईजचा 0 साईजचा रवा आपण लाडू तयार करण्यासाठी वापरलेला आहे। रवा आपल्याला बारीक गॅसवरती सतत असे परतून चांगला भाजून घ्यायचा आहे। 1 वाटी तूप घेतलेले आहे, ते आपण रव्यामध्ये घालून सतत असे परतून भाजून घेत आहे। रवा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण रवा आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसच्या आचेवरती आपण रवा भाजून घेत आहे। मध्यम गॅसच्या आचेवरती आणि बारीक गॅसच्या आचेवरती असे करून आपण 8-10 मिनिटे हा रवा बारीक गॅसवरती भाजून घेतलेला आहे। गॅस आता बंद केलेला आहे आणि हा भाजून घेतलेला रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। 9 आपण हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण सोलून घेणार आहे। 4 वाटी रव्यासाठी आपण 2 वाटी साखर वापरत आहे। साखर आणि वेलची पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे। भाजून घेतलेला रवा आपण थंड करून घेतलेला आहे। काजू, बदाम आणि पिस्ता यांचे बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत। कढईमध्ये अर्धी वाटी तूप आपण गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्ता तुपामध्ये परतून घेणार आहे। थोडेसे आपण मनुकेही घेतलेले आहेत, तेही आपण तुपामध्ये तळून घेणार आहे। तर बारीक गॅसवरती आपण सर्व साहित्य तळून घेणार आहे। तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। तुपामध्ये भाजून घेतलेला रवा आपण थंड करून घेतलेला आहे। रवा पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर सर्व रवा आपण थोडा थोडा करून बारीक करून घेतलेला आहे। आणि जे आपण तळून घेतलेले आहेत काजू, बदाम आणि मनुके आणि पिस्ता, तोही आपण थंड करून घेतलेला आहे। तोही आपण सर्व रव्याच्या मिश्रणामध्ये एकत्र चांगला कालवून मिक्स करून घेणार आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला जेवढा लहान किंवा मोठा लाडू तयार करायचा आहे तेवढे आपण हातामध्ये घेऊन लाडू बांधून घ्यायचा आहे। तर असे गोल गरगरीत मऊ पेढ्यासारखे लाडू तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।